उपास म्हटलं की पटकन तयार होणारे वाळवणाचे प्रकार म्हणजे उपासाची चकली. त्यामध्ये भगर आणि साबुदाण्याची चकली एकदम ठिसूळ आणि कुरकुरीत. तर ही चकली खायला खूप छान लागते आणि करायला तितकी सोपी. काय म्हणतात, रेसिपी सांगू? चला तर मग कोणताही वेळ न लावता तुम्हाला सांगते रेसिपी. सर्वात अगोदर चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्यात थोडेसे जिरे टाकून याचं एक वाटण तयार करायचं. भगर शिजवण्यासाठी या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे. 1 किलो भगर आणि 1 किलो साबुदाणा घ्यायचा आहे. या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरचीचं वाटण टाकायचं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण भगर टाकणार आहोत. भगर स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडीशी घाण असते, कचरा असतो, तो काढून घ्यायचा. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. भगर स्वच्छ धुवून घेतली की पाण्याला उकळी आलेलीच आहे आपल्या, तर यामध्ये आता आपण भगर टाकणार आहोत. तर भगर शिजेपर्यंत आपण जो रात्री साबुदाणा भिजत टाकलेला होता, चकली करण्यासाठी हे काम आपण सकाळी करतो, त्यामुळं साबुदाणा आदल्या दिवशीच रात्री भिजत टाकायचा आहे. 1 किलो साबुदाणा भिजत टाकलेला होता, तो आपल्याला मिक्सरमधून काढायचा नाही आहे, तसाच ठेवायचा आहे. या ठिकाणी भगर चांगली शिजते तोपर्यंत साबुदाणा आपण एकजीव करून घेऊया. तो कसा, आता मी तुम्हाला दाखवते. रात्रभर पातळ साबुदाणा भिजत ठेवलेला असतो, त्यामुळे तो नरम पडतो. त्यामुळे हातानेच थोडासा तो कुस्करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला बारीक हवा असेल चकलीमध्ये, तर तुम्ही साबुदाणा अगोदर दळून घ्यायचा आणि त्यानंतर भिजत टाकायचा आहे. या ठिकाणी मला अख्खा साबुदाणा लागतो, त्यामुळे आम्ही तो रात्री तसाच भिजत टाकलेला होता आणि आता हाताने थोडासा कुस्करून घेते, म्हणजे त्यातला चिकटपणा हा चकलीला कामा येतो. थोडं थोडं पाणी टाकून मी आता साबुदाणा चांगला एकजीव करून घेतलेला आहे. यामध्ये मीठ टाकायचं नाही, आपण मीठ टाकलं आहे ते भगरीमध्ये जास्तीचं. आता साबुदाणा या पद्धतीने घट्टसर असा शिजून घ्यायचा आहे, खिरीसारखा नाही, तर या पद्धतीने शिजून घ्यायचा आहे. एकीकडे आपली भगर पण झालेली आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये मी भगर काढून घेत आहे. ज्या पद्धतीने आपण फोडणीची भगर करतो ना, तशीच करायची, फक्त याच्यात शेंगदाणे टाकायचे नाही. आता भगर एका मोठ्या भांड्यात काढून घेते. अजून आपला साबुदाणा पण चांगला शिजलेला नाही, थोडा अजून ठेवते. त्यानंतर साबुदाणा चांगला शिजल्यानंतर भगरीच्याच पातेल्यात काढून घ्यायचा आहे. चमच्याच्या साहाय्याने अगोदर तो चांगला एकजीव करून घ्यायचा आहे, भगर आणि साबुदाणा. कारण मीठ फक्त भगरीत टाकलेलं आहे ना आपण. आता तो चांगला एकजीव करून घेते. साबुदाणा हाताला चिटकतो, त्यामुळे अगोदर चमचा घ्यायचा आहे आणि जसा थंड होईल तर तुम्ही हात लावू शकता, पण कशाला चमचाच घ्यायचा आहे. या पद्धतीने चांगला एकजीव करून झाला की आता आपल्याला घ्यायचं आहे चकलीचं हत्यार, म्हणजे सोऱ्या वगैरे घ्यायचा आहे. उन्हामध्ये प्लॅस्टिकचा कागद टाकायचा आहे. नेहमीप्रमाणे चकली तयार करायची आहे. ही चकली लवकर पडते आणि खूप ठिसूळ पण असते. 2-3 दिवस कडक उन्हामध्ये चांगल्या वाळून घ्यायच्या आहे चकल्या, कारण आपल्याला वर्षभर साठवून ठेवायच्या असतात. जितक्या छान कडक वाळतील तितक्या त्या टिकतात जास्त. तर या ठिकाणी माझ्या संपूर्ण चकली करून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता 2 दिवस मी चांगल्या उन्हात कडक वाळून घेतलेले आहे. आता चकली फुलते की नाही फुलते हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, तर थांबा, वाट कसली बघताय, मी तुम्हाला लगेच तळून दाखवते. या ठिकाणी आपली चकली छान झालेली आहे. कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे. आता तेल चांगलं तापलं किंवा जास्त थंड असलं तर फुलणार नाही, त्यामुळे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली चकली छान फुलत आहे. आता या ठिकाणी चकली तर मी छान केलेली आहे, पण कशी झाली, तुम्हाला रेसिपी आवडली की नाही आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये कोण सांगणार? तुम्हीच सांगणार. तर मला रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. खमंग आणि कुरकुरीत अशी चकली नक्की करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.